हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण बटाट्याचे वेफर बनवलेले आहे। बघा किती छान झालेले आपले हे बटाट्याचे वेफर। बघा किती पांढरे शुभ्र असे झालेले आहे। आपण हे बटाट्याचे वेफर कशा प्रकारे बनवले हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथे आपण वेफर्स बनवण्यासाठी बटाटे घेतलेले आहे। आता आपण या बटाट्याचा वरचा भाग काढूया। आता आपण हा बटाटा पाण्यात टाकूया। अशाच प्रकारे आपण सर्व बटाट्याची साली काढून घेणार आहोत। बघा, आपण सर्व बटाट्यांचा वरचा भाग काढून घेतलेला आहे आणि बटाटे पाण्यामध्ये ठेवलेले आहे। बघा, आपण येथे एक चिप्सचं मशीन घेतलेलं आहे। आता आपण बटाट्याचे चिप्स करून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपण बटाट्याचे चिप्स केलेले आहे। आता आपण हे चिप्स लगेच पाण्यात टाकूया। अशाच प्रकारे आपण सर्व बटाट्याचे चिप्स करून घेऊया। बघा, सर्व बटाट्याचे चिप्स करून झालेले आहे। आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आता आपण या पाण्यामध्ये तुरटीचा खडा टाकूया। तुरटीचा वापर केल्यामुळे चिप्स एकदम पांढरे शुभ्र होतात, त्यामुळे आपण येथे तुरटीचा वापर केलेला आहे। आता आपण हे चिप्स या पाण्यात टाकूया।
बघा हे चिप्स आपण 4 पाण्याने धुतलेले आहे. आपण हे चिप्स आता रात्रभर त्रुटीच्या पाण्यामध्ये असेच ठेवणार आहोत. आता आपण या चिप्सवर झाकण ठेवूया. बघा आपले वेफर रात्रभर पाण्यात असल्यामुळे कडक झालेले आहे. आता आपण हे वेफर परत एका पाण्याने धुवून टाकूया. बघा सकाळी वेफर आपण एका पाण्याने परत धुतलेले आहे. आता या पाण्यामध्ये आपण मीठ टाकूया. आता आपण पाण्यामध्ये चिप्स टाकूया. आपण या मोठ्या पातेल्यामध्ये अर्ध पातेले भरून पाणी घेतलेलं आहे. बघा सर्व चिप्स आपण पातेल्यामध्ये टाकलेले आहे. आता आपण पातेल्यावर झाकण ठेवूया. आता आपण फुल गॅसवर छान वाफवून देऊया. आता आपण परत झाकण उघडून बघूया. आता आपण पातेल्यावर परत झाकण ठेवूया. आता आपण परत झाकण उघडून बघूया. आता आपण हे वेफर चेक करून बघूया. बघा आपले वेफर छान वाफलेले आहे. आता आपण गॅस बंद करूया. बघा आपण येथे एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणी खाली आपण परत ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये वेफर काढून घेऊया. आता हे वेफर आपण उन्हामध्ये वाळण्यासाठी घालूया. बघा अशा प्रकारे आपण वेफर वाळत घातलेले आहे. आता आपण हे उन्हामध्ये छान वाळून देऊया. बघा आपले वेफर किती छान वाळलेले आहे.
बघा आपले वेफर आता छान वाळलेले आहे. आता आपण तळून बघूया. बघा आपण इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता आपलं तेल गरम होत आहे. बघा आपलं तेल आता छान गरम झालेलं आहे. आता आपण वेफर तळून घेऊया. बघा किती छान वेफर तळलेले आहे आपले. आता आपण वेफर काढून घेऊया. बघा आपले बटाट्याचे वेफर आता खाण्यासाठी रेडी झालेले आहे. बघा किती छान झालेले आपले हे बटाट्याचे वेफर. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.